म्हणून तुम्हाला सावध करायला लागलोय, दर 6 महिन्याला बाबांनो 7-12 काढा आणि बघा आपलं काय नाव आहे का नाही. लई माणूस डोळा लई वाईट आहे. सातत्यानं सगळं हडप करायचं काम चालू झालेलं आहे. कौलवच्या ग्रामपंचायतीनं ठराव केला नाही, कौलवच्या नागरिकांनी मागणी केली नाही. 65 एकर जमीन कौलवच्या पूर्व साईडला अशी डोंगरावर आहे, सफाई जमीन. त्या जमिनीवर या बाबाचा डोळा गेला. त्या पाटगाव धरणाचं पाणी अदानीला विकायचा डाव केला. तुम्ही ऐकलं असेल की वर्षापूर्वी आंदोलन. राज्य सरकारला त्या अदानीचा प्रकल्प बंद करणं भाग पाडलं. तात्पुरता असं ना का बंद पडलाय. अहो आम्ही गेलो तो परमनंटच करतो बंद. तू का काळजी करतो? आम्ही सांगितलं कसलीही चौकशी करा, टेस्ट ऑडिट घ्या, आणि आम्ही जर भ्रष्टाचार केला असला तर आम्हाला बेड्या घाला. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा. पलीकडल्या बाजूला हनबरवाडी म्हणून गाव आहे. हनबरवाडीला गायरान जमीन आहे. त्यातली युवा ग्रामीण संस्थेच्या नावावर काही एकर जागा हडप केली. रेकॉर्डवरचं बोलतोय या, बिन रेकॉर्डचं काय नाही. आणि अनेक जमिनी खरेदी केल्यात, त्याचं रेकॉर्ड मिळणार नाही का? तर ते त्यांच्या नावावर नाही, त्यांच्या जवळच्या नातेवाईक कार्यकर्त्यांच्या नावावर आहे. कोकणात सुद्धा आहे म्हणतात. आता कोणाला माहिती, कोकणात शोधायला पाहिजे. सपाटाच लागू चालू केलाय. कौलवला, राधानगरी तालुक्यात कौलवला MIDC मंजूर केली. त्या MIDC बद्दल राधानगरी तालुक्यातल्या कुठल्याही नागरिकांना अर्ज केला नव्हता MIDC करावं. कौलव गावच्या ग्रामसभेनं ठराव केला नाही मागणीचा. कौलवच्या ग्रामपंचायतीनं ठराव केला नाही, कौलवच्या नागरिकांनी मागणी केली नाही. 65 एकर जमीन कौलवच्या पूर्व साईडला अशी डोंगरावर आहे, सफाई जमीन. त्या जमिनीवर या बाबाचा डोळा गेला. 65 एकर जमिनीवर MIDC मंजूर करून घेतली आणि मंजूर करून घेताना GR मध्ये एक मेक मारून ठेवली. इतर MIDC मध्ये अर्धा एकर, 10 गुंठ, 1 एकर, पाऊण एकर असे प्लॉट पाडून निंदळ्या उद्योगधंद्यांना देतात, स्मॉल स्केल मधल्या इंडस्ट्रीला. इथं मेक अशी मांडली की ते एकाच कंपनीला द्यायचं. ही जी कंपनी काढणार होता यो इंडस्ट्रीची 65 एकर जमीन हडप करणार होता. तिथले गावकरी हडबडून जागे झाले, तक्रार केल्या, उपोषणला बसला, आमरण उपोषणला 4 दिवस. आणि मग नाईलाजानं सरकारनं ती MIDC रद्द केली. माझ्या कारकिर्दीमध्ये अकोड्याला MIDC आम्ही मंजूर केली. तिथं शेकडो एकर जमीन अकुर्डेकरांची संपादित केली. त्याची किंमत कमी पडत होती, शेतकऱ्यांची तक्रार होती, म्हणून त्यावेळेला प्रकाश पाटील इथं आहेत अकुर्डेकर. शेतकऱ्यांनी मला सांगितलं किंमत कमी आहे, वाढवून पाहिजे. आम्ही कलेक्टरला गारगुटीत येणं भाग पाडलं आणि शेतकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे त्याची किंमत करून घेतली. रितसर MIDCचे शेरे त्या जमिनीवर लागले. माझ्या कारकिर्दीत दुर्दैवानं 10 वर्षापूर्वी आपण पराभूत झालो. मला वाटलं आताचा आमदार हे बिचारा करील पुढं. त्याने केलं बिचाऱ्यानं. काय केलं? MIDCच रद्द केली. तेवढ्यावर नव्हे, त्यातली 25 एकर जमीन शेरा काढून आपल्या नावावर घेतली.
बाकीच्या शेतकऱ्यांचे अद्याप शेरे काढलेले नाहीत. आता सुद्धा तक्रार आहे. मी परवा प्रकाशरावांच्या गावात गेलो होतो, शेतकरी मला भेटले. हे काम सध्या चालू आहे. त्या कौलोच्या MIDCला जाणारा रस्ता खाजगी जमिनीतनं जात होता. 65 आर जमीन 4 शेतकऱ्यांची, त्याच्यावर सुद्धा MIDCचे शेरे. काय सांगायचं. ते आंदोलन झालं, उपोषण झालं, सरकारनं ते रद्द केलं. गड्याला फार वाईट वाटलं. अरे अरे म्हणला, घात झाला. गैबी तिट्यापासून परित्यापर्यंत मी सगळ्या जमिनी बघितल्या. ती एकमेव जमीन मला आवडली, ती 65 एकर. ती आता गेली हातात. म्हणून तुम्हाला सावध करायला लागलोय. दर 6 महिन्याला बाबांनो 7-12 काढा आणि बघा आपलं काय नाव आहे का नाही. लई माणूस डोळा लई वाईट आहे. सातत्यानं सगळं हडप करायचं काम चालू झालेलं आहे. 25%, 30% कमिशन शिवाय रस्ता देत नाही मंजूर करायला. पाण्याची योजना मंजूर करायला देत नाही. रस्त्याचे कठडे करायला देत नाही. आणि नवीन शब्द एक बघितला अलीकडल्याच काळात, तो बघायला मिळाला. फक्त आमच्याच मतदारसंघात आहे हा ते, स्लीपिंग पार्टनरशिप. आता म्हणजे मी विचारलं काय भानगड आहे. झोपून पैसे. कॉन्ट्रॅक्टर सुद्धा कावल्यात की हो, काय सांगायचं. अशा पद्धतीचं काम या आमदारांचं चालू आहे. आम्हाला वाटलं काहीतरी चांगलं होईल. मी एक आठवण सांगतो तुम्हाला. स्वर्गीय हरिभाऊ कडवांच्या पुढाकारानं जन आंदोलन केलं भुदरगड तालुक्यातल्या जनतेनं. पाटगावचं धरण हरिभाऊ कडवांच्या पुढाकारानं मंजूर करून घेतलं. त्यावेळेला या पुष्पनगरचे शामराव अंबाजी देसाई, कॉम्रेड वसंतराव देसाई ताकदीने हरिभाऊंच्या बरोबर राहिले. तुकाराम रानूजी देसाई, आमचे वडील बाबूराव महाजन, कितीतरी माणसांची नावं मी घेईन. हरिभाऊ कडवानी ते धरण मंजूर करून घेतलं आणि आमचा तालुका सुजलाम सुफलाम झाला. पण आमच्या आमदारांचं काय मोठं कर्तृत्व. त्या पाटगाव धरणाचं पाणी अदानीला विकायचा डाव केला. तुम्ही ऐकलं असेल की वर्षापूर्वी आंदोलन. ते पाणी खाली कोकणात न्यायचं अदानी, आणि अदानी वीज निर्मिती करणार. आंदोलन केलं आपण सर्वांनी, तक्रारी केल्या. राज्य सरकारला त्या अदानीचा प्रकल्प बंद करणं भाग पाडलं. तात्पुरता असं ना का बंद पडलाय. अहो आम्ही गेलो तो परमनंटच करतो बंद. तू का काळजी करतो. त्याबद्दल चकार शब्द बिचारानं काढला नाही. अहो आमचं पाणी, निसर्गाचं पाणी कोकणात घेऊन जायचं आणि कोकणात वीज निर्मिती अदानीन करायची. हे सगळे यांची तोंड बंद होती. ह्यांना सगळं मिळालं तर टक्केवारी. आम्ही ताट राहिलो. एक दिवस उपोषण केलं तहसील कार्यालयासमोर. मुश्रीफ साहेबांना जाऊन गाठलं, मंत्र्यांना जाऊन गाठलं, सरकारला जाऊन गाठलं आणि ते सगळं तात्पुरतं का असना बंद पडलं. कितीतरी कारनामे असं सांगता येतील त्यांचे. नागपूर ते गोवा शक्ती मार्ग मंजूर झाला. शक्ती मार्ग भक्तीपीठ का भक्तीपीठाचा मार्ग मंजूर झाला. सरकारनं मंजूर केला, JR काढला. हुतात्मा चौकामध्ये या बाबाचं 20x10 बोर्ड लागला. हा मी केलाय म्हटले.
प्रकाश आंबेडकरांच्या महान प्रयत्नातनं झालं. कोल्हापूरला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री आलते. प्रचार सभेमध्ये त्यांनी सांगितलं संजय मंडलिक आणि आमच्या प्रकाशनं आग्रह केला म्हणून आम्ही रस्ता केला. काय झालं मित्रांनो? सांगलीतल्या शेतकऱ्यांनी तक्रार केली. कोल्हापूर जिल्ह्यातले हजारो शेतकरी रस्त्यावर आले बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली. आमच्या साऱ्या बागायत जमिनी जाणार होत्या. लोक देशोधडीला लागणार होते, भूमिहीन होणार होते. आणि म्हणून तो रस्ता पुढे कार्यवाही थांबवली, सरकारनं बंद पाडलं. ते हे आंबेडकर, लक्ष दुसरं कशावर नाही, ह्याच्यावरच. अशा पद्धतीचा हा कर्तृत्व संपन्न आमदार. आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं सांगणार, अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत. सगळंच आता सांगून संपवणार नाही. आमची एसटी महामंडळ गाड्या खराब झालेल्या आहेत. सगळ्या गाड्या बदलणं शक्य नाही. एसटी मुळात तोट्यात आहे. पगार भागत नाहीत, हेही खरं आहे की नाही? आपण ऐकतोय पगार मिळत नाही. सरकारला पगारासाठी पैसे द्यायला लागतात. नवी योजना एसटीनं आखली. फक्त आमच्या तालुक्यासाठी नव्हे, सगळीकडेच ती आखली महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये नव्या गाड्या करकरीत आमच्या आमदारांनी 24 गाड्या दिल्या. आजरा डेपो, गारगुडी डेपो आणि राधानगरी डेपोला. आणि त्या गाड्याने गारगोटी ते पुणे आणि गारगोटी ते मुंबई एवढ्याच खेपा मारायच्या. ह्या खराब रस्त्याला यायचं नाही. आणि दुसरं वैशिष्ट्य, तिथं 48 सीट का 45 सीट असतात म्हणे त्या गाडीत. माहिती नाही नक्की. उतारू कितीही असोत, समजा पुण्याला जाणाऱ्या त्या गाडीतनं 10 उतारू असले तरी 45 उतारूंचे पैसे ते द्यायचंच एसटीनं. आणि ह्यांचा खिसा भरायचा. रोज चालू आहे हे. 2 वर्ष चालू आहे. तुमचं कुणाचं लक्ष नाही. केवळ हडप करायचं, पिळवणूक करायची, भ्रष्टाचार करायचं काम, कर्तृत्व या आमदारांचं आहे. कितीतरी उदाहरणं सांगता येतील. आम्ही कधी असं नाही केलं. आमच्या पूर्वीच्या कुठल्याही लोकप्रतिनिधींनी असं काही केलं नाही मित्रांनो. आपल्याला माहिती आहे, आपल्या विभागातलं मेघोली धरण फुटलं मागच्या 2 वर्षापूर्वी. कशामुळे फुटलं? धरण चांगलंच, पण त्याच्यावर देखभाल दुरुस्ती करायला उन्हाळ पावसाळ एक वॉचमन नेमतात, वॉचमन. आणि मग त्यांच्या अधिकारी कधी 1 दिवसांत, 2 दिवसांत, 4 दिवसांत जाऊन फेरी मारतात इरिगेशन. तिथं एक वॉचमन होता गारगुडीचा, काहीतरी त्याचं नाव सावंत नावाचा. तो सावंत नावाचा वॉचमन ह्याचा ऐकत नव्हता, ह्याच्या पार्टीचं नव्हता, ह्याच्या बाजूचा नव्हता गावात. म्हणून त्याला उचलला जून महिन्यात आणि चंदगडला टाकला. ते धरण बेवारसा राहिलं मित्रांनो. आणि दुर्दैवानं हळूहळू ते जे व्हॉल बसवलेला होता त्या व्हॉलच्या शेजारून हळूहळू लाल माती बाहेर यायला लागली. 4 दिवस, 2 दिवस, 8 दिवस कोणच नाही तिथं. एका रात्री ते धरणच फुटलं. खालची शेकडो एकर जमीन उद्ध्वस्त झाली. हे कर्तृत्व
हे राजकारण. आणि आता नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमला, तो बी ह्यानं पर्सेंटेज घेऊनच नेमलाय. तो काय त्याच्यावर काय बिन पर्सेंटेजचं आता काय सध्या होत नाही. होय, निदान किती माणसं गेली असती. खरंच आहे. आमच्या कारकिर्दीमध्ये काळामोडी धरणाला गळती लागल्या, आत्ताच आहेत अजून. आमच्या वेळेला पर सेकंद, प्रत्येक सेकंदाला 65 लिटर पाणी गळती होती त्यावेळेला. आम्ही आवाज उठवला था, कारण 50-55 लिटर पेक्षा सेकंदाला जास्त गळतं झालं तर धरणाला धोका लवकर होण्याची शक्यता असते. आता काय गळतीचं प्रमाण आहे माहिती आहे? दर सेकंदाला 365 लिटर पाणी गळतंय. प्रचंड मोठा धोका आहे. आम्ही सगळ्यांनी आवाज उठवला, तक्रारी दिल्या, निवेदनं दिली, मंत्र्यांना भेटलो. अजितदादांनी 80 कोटी रुपये गळती काढायसाठी बजेटला धरलं, घोषणा केली, बजेटला धरलं. त्यातले 40 कोटी वर्ग झालेत. 6 महिने झाले त्याला. अजून ह्या बाबाचा कंत्राटदार ठरायचा आहे म्हणून ते काम चालू आहे. आता आम्ही बी वाहून जातोय का काय की सगळी? होय की, खरं आहे बोलतोय. वाईट परिस्थिती आहे. लोकप्रतिनिधीने जनतेला जबाबदारीनं कामं करायला लागतात. केवळ दिखाऊपणाची कामं करून चालणार नाही. अनेक गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत. आवरायला लागणार. बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेला आणि अगोदर सातत्यानं आमच्यावर अनेक प्रकारचे खोटे नाटे आरोप हेच करत होते आमदार. चौकशीचे ससे मेरे आमच्या पाठीमागे लावले होते. आमच्यावर असा आरोप केला होता की 96 कोटी रुपयाचा घोटाळा आणि त्यासला भोपळा बिपळा काहीतरी काढलं तर बघा चित्र तुम्हाला वाटत होता. सगळ्या लोकांना आठवतंय का बघा निवडणुकीच्या अगोदर. आम्ही सांगितलं कसलीही चौकशी करा, टेस्ट ऑडिट घ्या, आणि आम्ही जर भ्रष्टाचार केला असला तर आम्हाला बेड्या घाला. वातावरण तेवढं आमच्या विरुद्ध तयार केलंय. काय झालं चौकशीतनं? काही झालं नाही. जनतेचा कौल मागितला, जनतेनं कौल दिला. 7,500-8,000 हजार मतांना आमचं पॅनेल निवडून दिलं तुम्ही सर्वांनी, 72 सगळ्या सहकारी. तरी गडी काय गप बसायच्या मार्गात नाही. आम्ही 135 कोटी रुपयाचा प्रकल्प इथेनॉलचा उभा केला. त्याचं इरादापत्र अडवलं. आता इरादापत्र अडवल्यावर आमचा तो चालू झाला, ट्रायल महिनाभर घेतली. का कुणाला माहिती आहे? त्या आमदारकीच्या सत्तेची मस्ती शासनातनं आमचा तो नवीन कारखाना सील केला. बिद्री साखर कारखाना सुद्धा सील केला. मित्रांनो, आम्हाला नाइलाजानं हायकोर्टामध्ये जाऊन झगडायला लागलं आणि ते सील केलेलं सील उठवलं. कशासाठी हे करता? खरं म्हणजे आम्ही बिद्रीवर असताना आमचे आणि आनंद आपले बजरंग देसाईंचे मतभेद होते. काही वेळेला आमचे आणि दिनकरराव जाधव साहेबांचे मतभेद झाले आमदार. काही वेळेला आमदार शंकर धोंडी पाटलांचे आणि दिनकरराव जाधवांचे मतभेद आम्ही बघितलेले आहेत. हिंदूराव पाटील विरुद्ध आमदार किसन मोरेंचे झगडे बघितलेले आहेत. पण यापूर्वीच्या कोणत्याही आमदारनं कारखाना बंद व्हायची कधीही भूमिका मित्रांनो घेतली नाही. हा एकमेव बहादर जन्मला, त्याने कारखान्याला सील केलं.
तुम्हाला मी अभिमानानं सांगतो, तुमच्या आशीर्वादानं मी चांगलं काम केले आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दर देणारा कोणता कारखाना असेल तर तो बिद्री कारखाना आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इतर कारखान्यांच्या पेक्षा वेळेवर पगार देणारा कोणता कारखाना असेल तर तो बिद्री. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बोनस देणारा कोणता कारखाना असेल 28% तर तो बिद्री. वेळेवर उसाचे पैसे देणारा कोणता कारखाना असेल तर तो बिद्री. आम्ही गेल्या अडचण खूप तयार झाल्या. अहो 10 महिने हा प्रकल्प रखडला. 10 महिने प्रकल्प पुढे गेला. तो नुसता पुढे जात नाही, त्याच्यावर काढलेलं कर्ज दर महिन्याला व्याज बसतंय आणि 12व्या महिन्यात आता हप्ता सुद्धा भरला. अडचण करायचा प्रयत्न होता, केली अडचण, पण आम्ही बी बहादर आहे. माझं बी नाव KP पाटील. 207 रुपये जादा देणार म्हणून घोषणा केली. त्यातले 100 रुपये कालच्या गणपतीला दिले आणि उद्याच्या दिवाळीला 107 रुपये देणारच. त्याच्यामध्ये अडचण नाही. आटोपत घ्या, चिठ्ठी यायला लिहा. बऱ्याच गोष्टी बोलायसारख्या आहेत, अजून बोलत राहू. रंग चढल तसं होऊ. आता जरा घुमायला लागलंय, अजून अंगात पुरा यायचा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, ही निवडणूक एकट्या KP पाटलाची नाही. ही निवडणूक 3.5 लाख लोकांच्या अस्मितेची आहे. सामान्यांची, गरिबांची, दलितांची, पीडितांची, शोषितांची लढाई आहे मित्रांनो. आणि म्हणून या लढाईमध्ये तुमच्या सगळ्यांच्या अंगात यायला पाहिजे निवडणूक, अशी माझी मत आहे. माझ्या एकट्याच्या अंगात येऊन चालत नाही. आणि म्हणून तुमच्या गावातले, डेरीतले मतभेद असतील, सोसायटीतले असतील, ग्रामपंचायत मधले असतील, बांधावरचे असतील, पिंडीवरचे असतील, ते सगळे बाजूला ठेवा आणि एकोप्यानं KP पाटलांना उद्या आमदार करायचंच आहे. ईर्षेनं आपल्या गल्लीत असेल, गावात असेल, भावकीत असेल, नातेवाईक असतील, वार्डात असेल, वाडी वस्तीवरती असेल, सगळी कामं तुम्हाला करावी लागणार आहे. आणि ती कामं तुमच्या गावात तुम्ही पुढारपण करून करण्याची गरज आहे. काल आम्ही पाटगाव भागात होतो. आपल्याकडे सुद्धा आता इकडे व्हायला लागलंय गव्यांचा त्रास. होय ना, गव्यांचा मोठा त्रास आहे, सगळीकडेच आहे. हिस्त्र पशूंचा त्रास आहे. सरकारनं योजना काढली कित्येक कोटी रुपयाची, विश्वनाथराव, आणि 10 बाय 10चा चर मारायची त्या फॉरेस्टच्या शेजारून असा निर्णय घेतला. निर्णय झाला, टेंडर ह्याच्याच माणसाने घेतली. आता त्या चरी बी मुजल्या आणि ती जनावर यायच तशी येतातच आपल्या शेतात. किती दिवस हे चालणार? हे सगळं बंद पडायला लागणार आहे. मी व्यक्तिगत प्रकाश आंबेडकरचा विरोधक म्हणून हे बोलत नाही, तर या तालुक्यावर जो गद्दारीचा सिक्का बसलाय, 50 खोके एकदम ओके, हा जो सिक्का बसलाय, तो शिक्का पुसून काढण्यासाठी, धुवून काढण्यासाठी स्वाभिमानी लोकांनी, तुम्ही आम्ही दंड ठुपटून हे काम करायला लागणार आहे उद्याच्या काळामध्ये. ते आपण सर्वांनी करा, ताकदीने करा. पुन्हा पुन्हा आम्ही येऊ, भेटू, पण तुमच्या गावात, वाडी वस्तीवरती ही जबाबदारी तुम्ही सर्वांनी करा. तुमच्यातला प्रत्येक माणूस मी स्वतः KP पाटील आहे असं समजून कामाला लागा, एवढीच कळकळीची मी विनंती करतो. काही वेळेला अनावधानानं काही उणिवा तयार झाल्या असल्या मित्रांनो, तर तुम्ही या वेळेला त्या उणिवा काढू नका. मोठेपणानं पोटात घाला आणि आम्हाला ताकद द्या. निश्चितपणे या जनतेचं कल्याण करण्याचं काम उद्याच्या काळात आमच्या हातून होईल एवढा शब्द देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.